नमस्कार. आज आपण करणार आहेत झणझणीत आणि चमचमीत पालकाच्या भाजीचा गरगटा करणार आहेत आणि तेही झटकीपट असं तयार होत आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान असं लागतं खायला. रेसिपीला सुरुवात करू. एक जुडी पालक घेतलेला आहे. भाजीला चांगलं नीट करून घ्यायचं. नीट करून मग 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. धुवूनच चिरून घ्यायची, अशी पहिली चिरायची नाही. हे 2 चमचे हरभरा डाळ आहे. ह्याला 2 तासासाठी भिजत ठेवली होती. हरभरा डाळ कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे चांगली पटकन भिजती. आणि 2 चमचे शेंगदाणे आहेत, ह्याला पण भिजत ठेवलेले होते. एक कढई घेतलेली, कढई मध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की ते म्हणजे चिरलेली भाजी आहे पालकाची ते टाकून घेणार आहे. पालकाच्या भाजीला जास्त पाणी लागत नाही, पटकन अशी शिजली जाते. असं मध्ये थोडीशी जागा करायची आणि त्यामध्ये शेंगदाणा आणि चणा डाळची वाटी ठेवून घेणार आहे. दोन्ही एकत्रच घेऊन शिजायला ठेवलेलं आहे. पालकाच्या भाजीमध्ये मिक्स करायचं नाही, कारण पालकाची भाजी आपण गरकुटून घेतो, त्यामुळे त्यामध्ये मिक्स करायचं नाही, असं वेगळं शिजून घ्यायचं. आणि 10 मिनटामध्ये चांगली भाजी आणि चणा डाळ शेंगदाणे चांगलं भिजतं, कारण चणा डाळ आणि शेंगदाणे आपण भिजू घालून घेतले होते, त्यामुळे जास्त काही त्याला शिजवायची गरज नसते. भाजी चांगली शिजलेली. वाटी काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी. बेसन टाकलं की असं मॅशरनी किंवा रवीनं ग्लासनं असं कशाने पण भाजी गरगुटून घेणार आहे. अशी भाजी अशी चांगली गरगुटून घ्यायची, चांगली बारीक करून घेतली भाजी या पद्धतीने चांगली झालेली आहे. आता ह्यामध्ये 1 चमच्याभर लिंबाचा रस टाकायचा, किंवा चमच्याभर तुम्ही दही किंवा चिंच गुळाचा कोळ टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स करून झालं की एक वाटण करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या काळ्या टाकायचं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. पाणी न घालता मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे. एक कढई घेतलेली, कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की एक पिंच हिंग टाकायचं आणि 10 ते 12 कडीपत्त्याची पानं आणि लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलं तेही टाकून घ्यायचं. हे सगळं चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस बारीक ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही. बारीक गॅसवरती सगळं परतून घ्यायचं. अजिबात मिरची करपून द्यायची नाही. मिरची आणि लसणाचा कच्चेपणा गेला की एक छोटा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅसच ठेवायचं, म्हणजे करपत नाही. आणि ज्या पालकचा गरगटा करून घेतला होता त्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. पहिलं मिक्स करून घ्यायचं, मग त्यामध्ये चणा डाळ आणि शेंगदाणे हे टाकून घेणार आहेत. थोडीशी मी अजून पाणी टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर नसेल पाणी टाकायचं नाही टाकत चालतं. पण त्याच कढईमध्ये थोडीशी भाजी राहिली होती, त्यामुळे मी गरम पाणी करून मिक्स करून त्यामुळे टाकून घेतलं आहे. हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं. ह्या पद्धतीने आपल्याला जशी भाजी पाहिजे तसं आपण करू शकतो. तुम्हाला कमी जास्त पाणी वापरायचं ते त्याच्यावरती बाइंडिंगवरती करायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि 6 ते 7 मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगली भाजी शिजून घेणार आहेत. बारीक गॅस ठेवायचा आणि त्यावरती शिजून घ्यायची. 7 ते 7 मिनटांवर भाजी चांगली शिजलेली, छान अशी भाजी तयार झाली. झटकीपट असं गरगटा तयार होतं आहे गावरान पद्धतीने. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत चवीला भन्नाट असं लागत आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.